क्युरेटिव्ह पिटिशनला आमचा पाठिंबा, पण मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची गरज काय, असा सवाल छगन भुजबळ यांनी निर्माण केला आहे. कालच्या प्रकारानंतर कालपासून मागासवर्गीय, दलित आणि इतर लोकांचे मेसेज येत आहेत. पुढे काय करायचे असं विचारत आहेत. आमचं आरक्षण संपलं अशी घबराट आहे. शिक्षण आणि नोकरी समावेश होतोय. इतर ठिकाणीही वाटेकरी होणार. पंचायतीत 1-2 जण निवडून येत होते, ते पण जाणार अशी भीती आता वाटू लागली आहे. सर्वच मराठा समाजाला बॅकडोअर कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. शिंदे समिती नेमून क्युरेटिव्ह पिटिशनबाबत काम चालू ठेवायचे. जुन्या लोकांनी तर राजीनामा दिला आहे, मात्र त्यांनी हवं ते लोक त्यांनी भरले आहे. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. सुप्रीम कोर्टाचे जयला 2,40,000, पण याचा पगार 4 लाख आणि स्टाफ वेगळा, असे छगन भुजबळ म्हणत आहेत. पहा नेमकं छगन भुजबळ काय म्हणाले आहेत त्या बाबतीतला हा व्हिडिओ. ते करणं ज्यांना मला काही कल्पना नाही आहे. काय मी आता ओपनली सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. सगळ्यांना करणं मला नाशिकमध्ये सुद्धा काल काम होतं, काही कॉलेजचं काम होतं, त्यामुळे ते सगळं घाईघाईने आपण बोलवलेलं आहे. जे येतील काय, काही लोक स्वतःहून काम करत असतात स्वतंत्रपणे, काही लोक पक्षात राहून काम करतात, काही लोक लिखाणाचं काम करतात, काही वकील मार्गदर्शन करतात, काही वेगवेगळ्या सभांमधून मार्गदर्शन होतं. ज्यांना जे जे काही सुचेल ते त्यांनी करावं. इथे आम्ही केवळ एका जातीसाठी लढत नाही आहोत. केवळ मराठा समाज ही एका जातीसाठी आमची लढाई नाही. आमची लढाई 374 जातींसाठी आहे. मग त्याच्यामध्ये भटक्या विमुक्त आले, ते नंदी बैलवाले आले, ते आणखीन जे काही ते मर्याईवाले असतात, सापवाले, गारुडी, अमुक तमुक, अनेक लहान तिथून भटक्या विमुक्त जे आहेत सगळे, ते सगळे आहेत. त्याच्यामध्ये मोठे समाजसुद्धा आहेत, जसे धनगर आहेत, माळे आहेत, वंजारी आहेत, तेली आहेत, मूळ कुणबी आहेत, मग सुतार, लोहार, अमुक तमुक, 12 बलुतेदार, आलुतेदार, असे 374 जातींचं नुकसान होऊ नये म्हणून आमचा हा सगळा प्रयत्न आहे. आरक्षणाचे दाखवण्यासाठी हा दुसरा प्रयत्न. म्हणजे एकीकडून सगळे मराठा समाज ओबीसीमध्ये टाकायची पण म्हणून, दुसरीकडून 3 न्यायमूर्ती आहेत, ते क्युरेटिव्ह पिटिशन वगैरे जे आहेत त्याचा अभ्यास करणार, तिसरीकडून हे जे सर्वेक्षण जे आहेत ते करून वेगळं परत मराठा समाजाला आरक्षण ते 12-15% द्यायचं आहे, त्याची तयारी करणार. म्हणजे सगळीकडे जे आहे एकतर्फीच कार्यवाही होताना आपल्याला दिसते. जर वेगळं मराठा आरक्षण आपल्याला द्यायचं आहे की ज्याला आमचा सपोर्ट आहे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन जे दाखल केलेलं आहे ते यशस्वी व्हावं म्हणून सुद्धा आमचा पाठिंबा आहे. मग हे जर आहे तर या सगळ्या मराठा समाजाला कुणबी समाजामध्ये टाकण्याचं कारण काय? आणि मग परत त्यांचे सगळे सोयरे, अमुक तमुक, ह्या सगळ्यांना नुसतं साधं शपथपत्र दिलं, ते पण 100 रुपयाचं ॲफिडेविट त्या स्टॅम्प पेपरवर पणची गरज नाही. हे सगळं करण्याची गरज काय? किंवा मग हे जर केलं आहे तर मग ते करण्याची गरज काय? तसं सगळ्याच बाजूने जे आहे हा संभ्रम आहे. म्हणजे मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो, परंतु मनाचं समाधान होत नाही आहे. तुम्ही असं केलं असं की ठीक आहे, आपल्याला वेगळंच आरक्षण द्यायचंच आहे, काम सुरू केलं, आम्ही काही म्हणत नाही तिथे, किंवा क्युरेटिव्ह पिटिशन आम्ही काही म्हणत नाही. सगळ्याचे सगळे जे आहेत कुणबी, तुम्ही 54 लाख नोंदी सापडल्या आणि त्याचे सगळे आता जे सगळे सोयरे, मग बाकीचं हा उपद्व्याप करता कशाला? परत शिंदे कमिटी जी आहे ही त्यांचा मुदत संपली, काम संपलं त्यांचं, चालू ठेवा कशाला? सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांचा पगार 2,80,000 रुपये आहे, आणि यांचं 4.5 लाख रुपये प्रत्येकी, जे असं मला कळलं आहे. ते कशासाठी? बरं, ते तेवढेच नाही, त्यांच्या खाली तो स्टाफ असणार, काम करत असणार. कशासाठी? झालं ना तुमचं काम. तुम्ही अगोदर सांगितलं की त्या निजामशाहीमध्ये आमच्या ज्या नोंदी अडकलेल्या ते शोधा, ते शोध. मग म्हणाल मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ते का, मग सगळ्या महाराष्ट्रामध्ये, मग सगळ्यांना
ओबीसीमध्येच घ्या. हे सगळे जे हट्ट जे आहेत पुरवण्याचं काम सरकार करत आहे. ठीक आहे, लोकांची मागणी आहे, आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार नाही, कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे 54 लाख जर जे नोंदी सापडल्या आणि त्याच्या आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही. धक्का लागणार नाही, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे. नावाला ओबीसी आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आणखीन काय असेल तो मिळणार नाही. बरं, ही सगळी मंडळी जी आहे, परंतु ते मराठा आरक्षण वेगळं दिलं, इकडे पण मग तिकडे पण मग तिकडे पण, मग ते तुमचं ते सारथीमध्ये ते पण तिथेच, मग महाज्योतीमध्ये पण तेच. अरे आहे काय, काही कुठेतरी तुम्ही क्लॅरिटी देणार की नाही ओबीसी समाजाला? हा समाजसुद्धा मतदान करतो हे विसरता येत नाही आपल्याला. आणि मग काही लोक म्हणतात की तुम्ही 2 समाजामध्ये तेढ वाढवता. मला सांगा काय करायला पाहिजे, कुठे आम्ही चुकतो? तुम्ही कुठलं तरी एक बाजू धरून मराठा समाजाचे त्यांना न्याय द्या तुम्ही. तर सगळीकडूनच जर तुम्ही अशा रीतीने जर काही निर्णय झाले तर लोक प्रक्षुब्ध होणार. आणि त्यासाठी वेगवेगळे जे आहेत मॅसेज आज मला कालपासून जे लोक बोलतात, मॅसेज पाठवत आहेत, काय करायचं विचारत आहेत. आता त्यासाठी जे आहे नक्की काय परिस्थिती राहील, त्यासाठी जे लोक आमच्याबरोबर जे आम्हाला कल्पना आहे की ओबीसीमध्ये काम करत आहेत, सगळ्या लोकांना बोलवणं काही शक्य नाही कारण ती काही जाहीर सभा नाही आहे. पण त्यातले जे काही राजकारणात आहेत किंवा काही नुसतेच समाजकारणात किंवा काही वकील आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात, त्यातल्या काही लोकांना जे आम्ही बोलून पुढे आपल्याला आणखी काय करता येईल त्याची आम्ही चर्चा संध्याकाळी करणार आहोत. सर, पण केंद्र सरकारची काही बिस्मिल्लाह मंदी हाउस की मंदी खाने के लिए लोगों को करना पड़ रहा है इंतजार। सिर्फ 199 में दिल को खुश कर देने वाली मंदी, सोलापुर वासियों का कई सालों का विश्वास। बीजापुर बेस में स्थित होटल बिस्मिल्लाह ने शुरू किया है बिस्मिल्लाह मंदी हाउस। बिल्कुल कम दामों में शानदार से शानदार जैतून, अन्य प्रकार के मंदी सिर्फ और सिर्फ मिलेंगे बिस्मिल्लाह मंदी हाउस में। अगर आप सोच रहे हैं कि अपने परिवार के साथ किसी अच्छे होटल में खाना खाने जाएं, तो देर किस बात की, एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आएं। फैमिली के लिए एक खूबसूरत, शानदार और खास फैमिली सेक्शन बिस्मिल्लाह मंदी हाउस में आपकी सेवा में हाजिर है। अपने दोस्तों के साथ बाहर खाने जाना हो या किसी दोस्त की बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करनी हो तो एक बार बिस्मिल्लाह मंदी हाउस में जरूर आए। एक बार मंदी खाओगे तो बार बार आओगे। हमारा पता बीजापुर बेस पुराना बिस्मिल्लाह होटल, 1st फ्लोर, सोलापुर।